माझ्या कामानिमित्त ना मी हजारो लोकांना भेटलेले आहे आणि हजारो पालकांचं सेशन करत असताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे. बरेचसे आत्ताचे पालक असे आहेत ज्यांना त्यांच्या आई वडिलांबद्दल ना आपुलकी फार कमी आहे. फक्त कर्तव्य म्हणून ते त्यांच्या आई वडिलांना सांभाळत आहेत. आणि जेव्हा ऑब्झर्व केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांचं बालपण फार ट्रॉमामध्ये गेलेलं आहे. जे आई वडील आता आपल्या मुलांशी अटॅच होण्याचा प्रयत्न करत आहेत ना, तीच मुलं लहान असताना त्यांना अतिशय जास्त कडक शिस्तीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हेतू चांगला होता, पण तो हेतू साध्य नाही झाला ना. ती मुलं जरी शिस्तीमध्ये कदाचित चांगली वाढली असतीलही, पण त्याचबरोबर त्यांचं बॉन्डिंग झालं नाही त्यांच्या आई वडिलांबरोबर. मग मला एक प्रश्न पडतो, पालक श्राप की वरदान? आपण काय आहोत आपल्या मुलांसाठी, श्राप की वरदान? शिस्त असावी, पण त्याचबरोबर तेवढे मोकळीक आणि फ्रीडमही असावं. कारण शिस्त लावत असताना बऱ्याचदा काय झालेलं असतं माहितीये का, मुलांसाठी योग्य काय आहे त्यापेक्षा माझा इगो कुठे हर्ट होत नाही ह्याची आपण काळजी घ्यायला लागतो. आणि मग तिथे तो पालक बनतो श्राप त्या मुलांसाठी. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला काय बनायचं आहे, श्राप की वरदान? मुलांच्या आयुष्यात वरदान बनण्यासाठी ना त्यांच्या चुका तुमच्या इगोवरती घेऊ नका आणि त्यांना प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करा. मग त्यासाठी आम्हाला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.